नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या आजचे पाहुणे या सदरात मी श्रुती आपल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करते. दर्शक हो, आज आपल्याबरोबर वार्तालाप करण्यासाठी इथे उपस्थित आहेत प्रसिद्ध बालसाहित्यिक ज्यांना साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे असे बालसाहित्यिक महाराष्ट्रातील श्री एकनाथजी आव्हाड. एकनाथजी यांनी जवळजवळ 30 पुस्तकं बालसाहित्यावर लिहिलेली आहेत. गंमत गाणी, अक्षरांची फुलं, मिसाईल मॅन ज्याचे 4 खंड आहेत, अशी अनेक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत आणि ती जनमानसामध्ये अतिशय उत्साहाने आणि सौहार्दाने वाचली जातात. तसंच त्यांचे अनेक कथासंग्रह, काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत आणि त्यांच्या काव्यसंग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे दुसरीच्या किंवा 6वीच्या अशा अनेक पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांनी रचलेल्या कवितांचा समावेश केलेला आहे. कला अकादमीने त्यांचे 2 कविता संग्रह हे प्रकाशित केलेले आहेत. तसंच त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सरांचे अनेक कथाकथनाचे कार्यक्रम होत असतात आणि अजूनही चालू आहेत. आपल्या कथा सांगण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे मुलांमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेलं एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजेच श्री एकनाथजी आव्हाड. चला आता आपण त्यांच्यासोबत वार्तालाप करूया आणि बालसाहित्याची रचना कशी होते, त्याचा पालक आणि बालमनावर होत असलेला परिणाम, आताच्या पिढीची परिस्थिती आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या काही गोष्टी या आपण त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व प्रेक्षकांकडून आपलं हार्दिक स्वागत सर. सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला साहित्य अकादमीचा जो मानाचा पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन सर. धन्यवाद. सर, मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की मुळात कविता लिहायला लागणं म्हणजे कविता सुचली कशी तुम्हाला? अगदी छान प्रश्न आहे. खरं तर लहानपणापासून कवितांची, गोष्टींची पुस्तकं मी वाचायचो. मला माहीत नव्हतं मी कवी होईल, लेखक होईल. पण जेव्हा वर्गात मुलं मला भेटली, शिक्षक जेव्हा मी झालो आणि मग या मुलांना कविता, गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्या आनंदाची बाग फुलवायची, त्यांना छान छान गोष्टी सांगायच्या, त्यांच्यापुढे कविता सादर करायच्या. म्हणजे मुलंच मला म्हणाली, सर उद्या नवीन कविता बरं का, नवीन गोष्ट. मग मी मनाशी विचार केला की आपणच या मुलांसाठी लिहून बघूया. आणि मग मी लिहिलेल्या गोष्टी, कविता मुलांपुढे सादर करायचो. त्या मुलांना इतक्या आवडायच्या. तो मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसादच मला लिहिता ठेवत गेला. आणि अशा पद्धतीने तुम्हाला मागणी येत गेली की नवीन नवीन हवंय काहीतरी. खरंय. आणि ज्या मुलांसाठी आपण लिहितो त्या मुलांना जर आपलं लिखाण आवडतंय, आपली कविता आवडते, गोष्ट आवडते म्हटल्यावर ही त्या लेखकासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे मुलांचा उत्साह, त्यांचे हसरे चेहरे, नाचरे डोळे पाहिले आणि माझा उत्साह लिखाणातला वाढत गेला. आणि मी नवीन नवीन मुलांसाठी काय लिहिता येईल, कविता लिहायची पण मग कवितेत काय प्रयोग करता येईल, गोष्ट लिहायची तर गोष्ट वेगळ्या पद्धतीने कशी लिहिता येईल की ज्या गोष्टीमध्ये तालसुद्धा आहे, लयसुद्धा आहे, अशा पद्धतीच्या तालकथा मी लिहित गेलो मुलांसाठी. खूपच चांगलं. पण एक मात्र आहे की बालसाहित्य हा फार वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. काही दृष्ट्या दुर्लक्षित असा प्रकार, म्हणजे ज्याला खूप प्रसिद्धी अशी फार मिळत नाही किंवा त्यामध्ये त्याला न्याय देणं हे होत नाही. मग त्यामध्ये आपण बालसाहित्य लिहित असताना फार सजगपणे त्याच्यात शब्द वापरावे लागतात. मोठ्यांसाठी लिहित असताना तुम्ही कितीही साहित्यिक, अलंकारिक भाषा वापरली तरी त्याला अगदी वाव असतो आणि मोठे वाचक ते वाचत असतात. परंतु लहान मुलांसाठी जे कळेल, जे शब्द त्यांना रुचतील, आवडतील असे शोधून शोधून लिहिणं तर ही फार मोठी कसब आहे सर. खरंय. तर ती कशी तुम्ही सांभाळता? कसं आहे, अनेकांना वाटतं की मुलांसाठी लिहिणं खूप सोपं आहे. पण सोपं लिहिणं हे सर्वात कठीण आहे काम. कारण का आपण त्या मुलांच्या पातळीवर जाऊन त्या मुलांच्या वयोगटाला साजेल, रुचेल अशा पद्धतीचं लिखाण केलं पाहिजे. जसं आता एखादी शिशुगटातली कविता आहे की ज्याच्यामध्ये पुनरावृत्ती होणारे शब्द खूप येत असतात. पुढून पाठ, मागून सपाट, बाबांनी आणलं लोखंडी कपाट, कपाटाला खण आहेत खूप आणि खणात पैसे बसतात चूप. पैशांचं कपाट घमेंडी भारी आणि उघडायला गेलं की कुरकुर करी.
उघडायला गेलं की कुरकुर करी. मुलांना असे शब्द की ज्याच्यामध्ये लय आहे, त्याच्यामध्ये गेयता आहे, ताल आहे, मुलं असे शब्द पटकन ही शिशु गटातली मुलं स्वीकारतात आणि त्या कविता त्यांच्या अगदी तोंडपाठ होऊन जातात. वा. आणि त्यांना ते कविता पुन्हा पुन्हा म्हणण्याचा आनंदही मिळतो. पण हीच कविता आपण कुमार गटाला दिली तर त्यांना नाही चालणार. मग तिथे त्यांच्या भावनेला आवाहन करणारे, त्यांना विचार करायला लावणारे किंवा नवसंस्कार क्षम अशा काही कथा कविता त्यांना त्याच्यासाठी लिहिल्या पाहिजे. म्हणजे जसं 5 ते 8 वयोगटाचं वेगळं म्हणणं असतं, वेगळं सांगणं असतं, तसं 8 ते 12 हा किशोर गट आहे, त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीचं साहित्य असलं पाहिजे. आणि 12 ते 15 हा जो कुमार गट आहे त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीचं साहित्य आपण लिहिलं पाहिजे. आपण काय करतो गल्लत की बालसाहित्य म्हटलं कुमार गटातल्या मुलांना, शिशु गटातल्या मुलांसाठी जे साहित्य वापरण्याचा प्रयत्न करतो किंवा किशोर गटाचं साहित्य शिशु गटाला देतो. तर असं न होता आपण त्या गटासाठी आपण लिहिलं पाहिजे. त्या गटातल्या वयोगटातल्या मुलांना त्या पद्धतीची पुस्तकं दिली पाहिजे. खरं आहे. म्हणजे ठोकताळेप्रमाणे काय होतं की पालकांकडनं लहान आहेत मुलं कुठली तरी गोष्टीची आणली, बरोबर, रंगीबेरंगी चित्र असलेली आणली की झालं, आपलं काम झालं. पण त्यात जो अभ्यास तुम्ही आत्ता वयोगटानुसार सांगितला तो थोडा तुम्ही स्पष्ट करा आमच्या दर्शकांसाठी. अगदी आता एखादी कुमार गटात मला कविता लिहायची आपण असं समजूया. तर त्या कुमार गटाचं माझ्या वर्गातली 8वी 9वीची मुलं किंवा 8वीला जेव्हा मी वर्गात जातो तेव्हा मला असं वाटतं की माझ्या वर्गात मुलं आणि कष्ट करून शिकणारी मुलं आहेत. आपण काय लिहितो की खूप चांगलं चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण या कष्टकरी आदिवासी पाड्यावर असणाऱ्या मुलांचं सुद्धा वेगळं काही म्हणणं असतं. यांच्यासाठी सुद्धा आपण साहित्य लिहिलं पाहिजे. एकदा मी मुलांना विचारलं की अरे पाऊस आवडतो का तुम्हाला? तर सगळी मुलांनी म्हणाली हो सर, पावसात भिजायला मस्त वाटतं. पण एक मुलगा मात्र गप्प होता. तर मी त्याला विचारलं तुला पाऊस आवडत नाही? तर म्हणे नाही आवडत सर, मला वाईट वाटलं की पाऊस हा निसर्ग फुलवणारा. तर मी त्याला म्हटलं का रे तुला पाऊस आवडत नाही? सर म्हणे पावसाळ्यात आमचं घर पूर्ण गळत असतं म्हणे, आम्हाला त्या पावसाळ्यात आम्हाला कोरडी जागा घरात झोपायला वगैरे मिळत नाही. वाईट वाटलं मला. तर अशा मुलांचं सुद्धा काहीतरी म्हणणं त्या साहित्यातून आलं पाहिजे की त्यांना ती कविता, ती गोष्ट आपली वाटेल. आता उदाहरण द्यायचं झालं तर कुमार गटासाठी मी एक अशीच कविता लिहिली, कहाणी एका कवितेची. घंटा झाली वर्ग लागला भरू, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. पावसाची कविता घेतली शिकवायला, पावसाची कविता घेतली शिकवायला, पण मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही कुणाला. शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत, कवितेचा आशय जाई मनोमनी झिरपत. शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून, शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून एक चिमुरडा होता डोळे गच्च मिटून. मास्तरांच्या रागाचा पाराच चढला, जोरानेच ओरडून उठवले त्याला. दमातच घेऊन विचारले त्याला, काय रे रात्री काय तू सिनेमा पाहिला का गोडधोड जेवणावर ताव मारून आलास आणि वर्गात माझ्या तासाला असा झोपी गेलास? भेदरलेल्या डोळ्याने त्यांनी सरांकडे पाहिले, भेदरलेल्या डोळ्याने त्यांनी सरांकडे पाहिले. गरीब आहे तो सर, कुणीतरी पटकन बोलले. मास्तर म्हणाले गरीब? गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास? गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास? नाही सर, उदबत्त्यांचा वास येतो खास. वडील नाहीत त्याला, तो काम करून शिकतो, शाळेत येण्यापूर्वी तो उदबत्त्या विकतो. अरे वा. मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली, मास्तरांची कविता बाजूलाच राहिली. त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली, त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली. क्या बात. मी ही जेव्हा 8वीच्या मुलांपुढे कविता सादर केली, मी मुलांशी फार बोललो नाही, पण त्यांचे डोळे मला खूप काही सांगून गेले. त्यांचे डोळे भरलेले होते पाण्याने. मला वाटतं असं सोपं मुलांच्या हृदयाला भिडणारं लेखन केलं तर मुलं ते लेखन, ते पुस्तकं हृदयाच्या जवळ धरतात. याची मला गेली 30 वर्षात मुलांशी जेव्हा मी सहवास साधतो त्याची खात्री पटलेली आहे. तुम्ही फार उत्स्फूर्तपणे आणि ओघवतं हे शब्द गुंफता आणि ह्या छान कविता तयार करता. प्रत्येक वयानुसार त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार हे तुम्ही सगळं जमवता. फार वैशिष्ट्यपूर्ण आहे हे. आणि आत्ताच्या कवितेमधली तुमची जी विषण्णता आहे, जे दुःख आहे, जे खेद तुम्ही तुमच्या कवितेतून मांडलं की पाऊस सगळ्यांनाच आवडतो पण एखाद्याला आवडू नये, त्याच्या मागे त्याचं कारण काय असावं असू शकतं, ते शोधलं पाहिजे. इतरांना शिकवणं किंवा त्या कवितेतून ह्या बाकीच्या मुलांनी हे शिकणं, त्याच्याविषयीची समरसता वाटणं, हे तुमच्या कवितांचं खरंच एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या कवितांचा जसा तुम्ही कविता सादरीकरण करता किंवा मुलांना या कविता म्हणून दाखवता,
तेव्हा त्यांच्याकडून प्रतिसाद कसा असतो? अगदी आपण काही मुलांकडून खूप नेहमीच उत्स्फूर्त अशा प्रतिसादाची आपण वाट पाहत असतो. पण कधी कधी मुलं सांगतात, सर आजची कविता काय विशेष नव्हती, उद्या नवीन सांगा बरं का. आपण ते मुलांकडून स्वीकारलं पाहिजे. आपण तो बदल केला पाहिजे. कारण आपलं साहित्य मुलांच्या भोवती केंद्रभूत मानून आपण लिहिलं तर मुलांना जे आवडेल ते देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा मुलंच आपल्याला मार्गदर्शक आपली मुलं होत असतात, मुलंच आपल्याला कथेला कवितेला विषय देत असतात. उदाहरण द्यायचं झालं की जूनला शाळा सुरू झाली आणि माझ्या वर्गातली मुलगी एक वही नाचवत आली. म्हटलं काय गं, काय सारखी वही घेऊन फिरतेस, तुला मला वही दाखवायची आहेत का? तर म्हणे हो सर. म्हटलं काय आहे त्या वहीत विशेष? म्हणे सर सुट्टीत मला आईने वही दिली आणि आई म्हणाली या वहीत काय बी लिहू. बघा त्या मुलीचं काय बी लिहू म्हणण्यामध्ये आईने दिलेलं स्वातंत्र्य. नाही तर हल्ली आपण मुलांना म्हणतो इथे बसू नको तिथे बसू नको, हे करू नको ते करू नको, पण मुलांना काय कर हे मात्र आपण सांगत नाही. हे करू नको ते करू नको मात्र सांगतो. तर त्या मुलीला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं की आई म्हणाली या वहीत काय बी लिहू, मला ते कुठेतरी खूप हृदयाला भिडलं आणि घरी जाताना मी त्याची कविता केली. म्हणजे मुलंच आपल्या साहित्याला बीज कसं देत असतात की आईने आणली मला वही आणि म्हणाली यात हवं ते लिही. हवं ते आईने आणली मला वही आणि म्हणाली यात हवं ते लिही. मग आईवरच लिहिली एक कविता. आता वाचते ती मी येता जाता. नंतर लिहिली सशाची कहाणी आणि आणखीन 2 पावसाची गाणी. अहो कुणाला सुटेना अवघड गणित, मी सोडवले ना अचूक वहीत. हवेच्या दाबाचा प्रयोग सुद्धा लिहिला, ज्यात आला होता माझा नंबर पहिला. भरपूर विषय एकाच वहीत आणि सुचेल तसे बसले लिहित. आई म्हणाली अगं सारेच यात वहीचे जणू अनेक हात. आई म्हणाली अगं सारेच यात वहीचे जणू अनेक हात. शेवटी घेतली आईची सही. अहो सजून गेली माझी वही. सजून गेली माझी वही. मला वाटतं एक आईच्या साध्या सहीने त्या मुलीची वही सजून जाते. आई आणि त्या मुलीचं नातं काय असेल. मला वाटतं असं सहज सोपं मुलांच्या हृदयाला भिडेल आणि त्याच्यामध्ये सच्चेपणा पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे. मुलांचं मन त्या कवितेतून त्या गोष्टीतून डोकावलं पाहिजे असं मला नेहमी वाटत असतं लिहिताना. निश्चितच मला असं वाटतं आज जे प्रेक्षक आहेत की जे साहित्यिक आहेत, लेखन करतात आणि बालसाहित्यावर विशेषतः लेखन करत आहेत, त्यांना आजचा हा इंटरव्ह्यू फारच मार्गदर्शक ठरणार आहे. ओघवतं सहज आणि प्रसंग टिपून त्याच्यातून बालसाहित्य कसं तयार करावं हे अक्षरशः सर आपल्याला इथे खूप छान मार्गदर्शन करत आहेत. नक्कीच हा तुम्ही इंटरव्ह्यू पहा आणि इतर लेखकांना ज्यांना लेखनाची आवड आहे अशा सर्वांपर्यंत हा विषय आपण पोहोचवा असं मी तुम्हाला या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने आवाहन करते. सर याला जोडून असा एक प्रश्न घेते की बालसाहित्यामध्ये आपण निरनिराळे प्रयोग करत असता हे सर्वांनाच माहिती आहे. कुठले कुठले प्रयोग तुम्ही केलेले आहेत लेखनात? अगदी मी एक तळ्यातलं खेळ नावाचं पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाचं वैशिष्ट्य की ह्या पुस्तकातल्या कविता मी मुलांनाच वाटल्या. एका शाळेतल्या आमच्या चेंबूरला शाळा आहे स्वामी मुक्तानंद हायस्कूल, तिथे प्राथमिक शाळा आहे सुधा मोहन वेर्णेकर प्राथमिक शाळा. त्या मुलांना वाटल्या. म्हटलं मुलांना ह्या कविता तुम्हाला किती कळल्यात माहिती नाही, पण ह्या कविता वाचा आणि तुम्हाला या चित्र काढावं असं वाटलं त्या कवितेवर, तर मला चित्र काढून द्याल का रे. अरे काय उत्स्फूर्त प्रतिसाद. एका कवितेवर 4-4 चित्र आली. मी माझ्या प्रकाशकांना दाखवली. ते म्हणाले सर आपण हे मुलांचं पुस्तक मुलांच्याच चित्रांनी सजवूया. आणि एक वेगळा प्रयोग झाला की अनेकदा मुलांच्या पुस्तकात मोठ्यांची चित्र असतात, मोठ्या चित्रकाराची चित्र असतात, पण या तळ्यातल्या खेळामध्ये मुलांनीच चितारलेली चित्रांनी माझ्या ह्या कविता सजल्या. हा जसा एक प्रयोग केला तसा मी आणखी एक प्रयोग केला, तो म्हणजे शब्दांची नवलाई. मला आपल्या रसिक श्रोत्यांना प्रेक्षकांना जरूर दाखवायला हे पुस्तक आवडेल की हे पुस्तकाचं वैशिष्ट्य की मराठी भाषेच्या आपण जर मुलांना 4 म्हणी सांग म्हटलं, 4 वाक्प्रचार सांगतं पटकन मुलांना सांगता येत नाही. आपली मराठी भाषेला केवढी समृद्ध परंपरा लाभलेली आहे. मग अशा मराठी भाषेची मुलांना गोडी लागावी, त्यांच्यामध्ये त्यांची वाचनाची आवड आणखी वाढावी आणि मराठीचं वैभवसुद्धा त्यांना लक्षात यावं म्हणून अगदी सोप्या सोप्या कविता म्हणींवर
वाक्प्रचारांवर, समानार्थी शब्दांवर, विरुद्धार्थी शब्दांवर, जोड शब्द, विशेषणांवर, नामावर, अशा पद्धतीचं विरामचिन्हांवरची कविता. तर अशा कवितांचं हे पुस्तक शब्दांची नवलाई, की अनेकदा पानं, फुलं, झाडं, वेली अशा कविता आपण पाहतोच, पण त्या कवितांना फाटा देऊन मराठी भाषेविषयीच्या सगळ्या कविता शब्दांच्या नवलाईमध्ये आले. आणि ह्या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य, की या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा प्रथम क्रमांकाचा 2020चा बालकवी पुरस्कार या पुस्तकाला प्राप्त झालेला आहे. मला वाटतं हा पुरस्कार तर आनंदाची गोष्ट आहेच माझ्यासाठी, पण त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले फार मोठे साहित्यिक आहे प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक सरांनी या पुस्तकावर खूप महत्त्वाचं भाष्य केलं आहे, की हे पुस्तक मुलांना जेवढं उपयुक्त आहे, पण त्याही अधिक शिक्षकांना सुद्धा हे पुस्तक उपयुक्त आहे. मग पाठकांनी या पुस्तकावर, बालकवितेच्या पुस्तकावर 44 लेख आलेले आहेत सर. आणि मग त्या लेखांचं पाठकांनी संपादन केलं. शब्दांची नवलाई, आकलन आणि आस्वाद. मला वाटतं महाराष्ट्रात असा एकमेव प्रयोग झाला असेल, की एका बालकवितेच्या पुस्तकावर 44 लेखांचं एक पुस्तक तयार व्हावं. खरंच आहे. नंतर मी एक प्रयोग केला, की जोडाक्षर विरहित बालकवितांच्या, की आपण म्हणतो पहिलीच्या मुलांना नुकतंच वाचायला लागतात, आणि मग अक्षर ओळख झालेल्या मुलांना जोड शब्द आला की मग अरे जोड शब्द आला, वाचता येत नाही, मग ते अडखळतात. मग मुलांना गतिशील वाचनाचा आनंद द्यायचा असेल तर सुरुवातीच्या टप्प्यात जोडाक्षर नसलेली म्हणजे जोडाक्षर विरहित कविता आपण देऊया. जशी माझी आता महाराष्ट्र शासनाने बालभारतीच्या पाठ्यपुस्तक मंडळाने उर्दूचं जे पुस्तक आहे, उर्दूला पहिलीचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये जो मराठीचा भाग आहे त्याच्यासाठी माझी जोडाक्षर विरहित शेतकरी दादा कविता निवडलेली आहे. शेतकरी दादा काय करतो, शेतकरी दादा शेती पिकवतो, शेतात काय पिकवले सांगा, गहू हरभरा वावरात रांगा, शेतकरी दादाची कोण मुले, गाय बैल झाड फुले, शेतकरी दादाला आवडते काय, भाजी भाकरी दुधाची साय, शेतकरी दादाचे घर कसे, शेतामधोमध खोप दिसे, देशासाठी पिकवतो धान, शेतकरी दादा आमचा महान. मला वाटतं ही कविता मुलांपुढे सादर केली. शेवटची जी ओळी आहे, शेतकरी दादा आमचा महान, मुलं काय जोशात म्हणतात. मग मला वाटतं या जोडाक्षर विरहित कविताचा पहिलीला प्रयोग खूप यशस्वी झाला. मुलांनी त्या कविता सगळ्या पाठ केल्या. एवढंच नाही तर मुलांनी त्या कविता स्वतःच साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं एखादी कवीची कविता ज्या मुलांच्या ओठांवर रुळते, त्यातून मिळणारा त्या कवीला आनंद हा मोठ्या पुरस्काराहून सुद्धा अधिक मोठा असतो. निश्चित सर. आणि ही मोठी दाद आहे खरं तर. मुलांनी तुमची कंठस्थ करणं कविता, आनंदाने गाणं, यापेक्षा आनंद. हो ना. मग असे प्रयोगशील पुस्तकं मुलं नक्कीच जवळ करतात. माझं बोधाही पहिलं आलेलं पुस्तक, ज्याला डॉक्टर विजयवाड यांची प्रस्तावना आहे, की त्याच्यामध्ये मी काय केलं, मोठमोठ्या गोष्टींची पुस्तकं मुलांना वाचायला आवडत नाही असं माझ्या लक्षात आलं. 5-5, 6-6, 10-10 पानांचं पुस्तक सुरुवातीच्या टप्प्यात मुलं वाचत नाही. मग मुलांना वाचायला आनंद मिळावा म्हणून एक पानभराचीच गोष्ट लिहूया. मग त्याच्यावर आणखी मी विचार केला, ही गोष्ट तालबद्ध लिहिली तर, म्हणजे तालकथेच्या स्वरूपात लिहिली तर. गावच्या एका घरात 2 विळे होते, त्यांचे वागणे मात्र बरेच वेगळे होते. एक विळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता, तर दुसरा विळा काम करून लखलख करीत होता. गंजलेला विळा एकदा लखलख त्या विळ्याला म्हणाला, तू एवढं काम करतोस पण जाणीव आहे का मालकाला? धार लावण्यासाठी तुला दगडावर तो घासतो आणि सदान कदा कामामध्ये वापरत तुला असतो, पण मी बघ कसा अगदी आरामात बसून राही. अरे तुझ्यासारखे कष्ट मुळीच मला नाही. आता लखलखता विळा गंजलेल्या विळ्याला म्हणाला, अरे जीवन सार्थ करायचं तर उपयोगी पडावे जनाला. मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहीन, नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईन. मला काय वाटतं माहिती आहे का, की आपल्याला मुलांमध्ये एखादा विचार पोचवायचा असेल तर तो भाषणातून देण्यापेक्षा गोष्टीतून, कवितेतून दिला तर तो मुलांना लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचतो, रुजतो, वाढतो, फुलतो. आणि मला असं वाटतं तुमच्या सगळ्याच कविता अशा आहेत जवळजवळ, की काही ना काहीतरी संदेश त्या मुलांना देत आहेत, संस्कार देत आहेत आणि नकळत त्यांची पिढी घडवत आहेत.
पण मला वाटतं की एखाद्या वेळी संदेश नाही जमला द्यायला तरी हरकत नाही, पण मुलांचं मनोरंजन करण्यामध्ये ती कविता ती गोष्ट कुठे कमी पडता कामा नये. कारण बालसाहित्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की मुलांचं मनोरंजन करणं, मुलांच्या कल्पनाशक्तीचा विस्तार करणं, मुलांमध्ये जी काही बालमनाचे गुणधर्म आहेत, त्यांना नाविन्याची आवड असते, त्यांना अद्भुततेची गोडी असते, ते अनुकरणशील असतात, त्यांना संघर्षप्रियता आवडते, त्यांना विनोद आवडतो. ह्या बालमनाच्या गुणधर्माला साद घालणारं बालसाहित्य आपण लिहिलं की मुलं नक्की ते बालसाहित्य आपलं म्हणतात. नक्कीच सर. आता तुमचा कोड्यांचा संदर्भ आला बोलण्यामध्ये, तर काव्य कोडी हा तुमचा विशेष लेखनाचा प्रकार. तर काव्य कोडी म्हणजे काय ते थोडं आम्हाला स्पष्ट करा. नक्कीच. काव्य कोडी बघा, आपण काय होतं पूर्वी उखाणे घालायचो एकमेकांना आणि त्याच्यातून उत्तरं द्यायचो. पण हल्ली मी पाहिलं की मुलांना उखाणे हे काही माहितीच नाही आहे, त्यांना कोडं घालणं माहिती नाही आहे. मग म्हटलं यांच्यासाठी आपण जाणीवपूर्वक काही कोडी लिहूया. उदाहरणच द्यायचं झालं तर ऊन पाऊस खेळताना पाहत बसे हसून, ऊन पाऊस खेळताना पाहत बसे हसून, श्रावणात हमखास येते बघा दिसून. आभाळात त्याचे आहे गाव, आभाळात त्याचे आहे गाव, ताना पिहिनी पाजा, ओळखा त्याचं नाव. मुलं विचार करायला लागतात. ताना पिहिनी पाजा म्हणजे इंद्रधनुष्य. पण मुलांना नुसतं उत्तर मला इथे अपेक्षित नाही. मुलं जेव्हा हे कोडं वाचतात तेव्हा त्यांना कळतं की अरेच्छा, म्हणजे इंद्रधनुष्याचे जे सप्तरंग आहे त्याचा क्रम ताना पिहिनी पाजा आहे. मुलांना आणखी कळतं की श्रावणात दिसून येतं, ऊन पाऊस खेळताना ते दिसून येतं, आभाळात त्याचं एक गाव आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीबरोबर त्याला त्या वैशिष्ट्यांचं सुद्धा नकळत अंतर्भूत होतं. ती माहिती त्यांना मिळाली. अशी जवळजवळ 250-300 कवितांची कोड्यांची पुस्तकं लिहिली. आणि माझं एक प्रहार दैनिकामध्ये आता दर रविवारी 3 कोड्यांचं सदर सुरू आहे. एक छोटीशी कविता आणि एक 3 कोडी असं दर रविवारी मुलांना खाऊ मिळतो त्या बालसाहित्याचं. आणि ते सदरही मुलांना खूप आवडतंय. हो नक्कीच. पण आता बालसाहित्यामध्ये हे विविध प्रकार तुम्ही प्रयोग करतच आहात, पण गुणात्मक त्याच्यामध्ये वृद्धी व्हावी. बालसाहित्य अनेक जण लिहित आहेत, लेखन करत आहेत, पण गुणात्मक वृद्धी होत असताना दिसत नाही काही वेळा आपल्याला. तर त्यामागे काय कारण असू शकतं? खरं आहे, आता आपण पाहतोय की बालसाहित्य खूप मोठ्या स्वरूपात येते संख्येने. कितीतरी रोज दर कुणीतरी कविता लिहित आहेत, कथा लिहित आहेत, पुस्तकं येत आहेत. पण संख्यात्मक बालसाहित्य वाढलंय. मला वाटतं ते गुणात्मक वाढायला पाहिजे की मुलांना डोळ्यासमोर ठेवून ते लिहिलं पाहिजे. हल्ली काय होतंय की तो बालसाहित्यिक, तो लेखक, बालसाहित्यकार स्वतःला बालपणीचा तो जो कोणी असेल तो डोळ्यासमोर ठेवून लिहितो. पण काळ बदललाय. मुलं हल्ली स्मार्टफोनच्या युगात आहेत. कोरोनाने तर खूप शिकवलंय आपल्याला की सगळ्यांवरच त्यांनी परिणाम केलाय. पूर्वी आपण म्हणायचो की अरे मोबाईल बाजूला ठेव आणि अभ्यासाला बस. पण कोरोनाने काय केलं, मोबाईल घे आणि अभ्यासाला बस. म्हणजे हल्ली मोबाईल मुलांच्या हातात आलाय. सगळं विश्व त्या मोबाईलमध्ये एकवटलेलं आपण म्हणतो. मग अशा वेळी मुलं सतत त्या मोबाईलमध्ये डोकावत असतात. त्यांचं हे बघणं, त्यांचं हे मोबाईल पाहणं, याच्याकडून त्यांना पुस्तकांकडे वळवायचं असेल तर मुलांच्या मनाला रुचेल, आवडेल, त्यांना भावेल असं बालसाहित्य लिहिलं पाहिजे. म्हणजे आजची मुलं डोळ्यासमोर ठेवून लिहिलं पाहिजे. मी लहानपणी कसा होतो ते मी लिहून आता चालणार नाही. माझ्या काळातली परिस्थिती सगळ्या प्रकारची वेगळी होती. भौगोलिक, सामाजिक, शैक्षणिक वातावरण आता सगळंच बदललेलं आहे. जग फार झपाट्याने बदललेलं आहे. आत्ताचं विज्ञान, आत्ताचं तंत्रज्ञान हे बालसाहित्यातून आलं पाहिजे. फार मेख सांगितली तुम्ही ही की बालसाहित्यामध्ये पूर्वीची परिस्थिती निराळी होती. पूर्वीचं जे काही संगोपन आपलं होतं ते निराळं होतं. आणि आता इतकी परिस्थिती बदलली आहे, विशेषतः कोरोनानंतर, की मुलांना त्या परिस्थितीनुसार किंवा जे आवश्यक आहे ते ज्या परिस्थितीत वाढता आहे तसं लिखाण करता आलं पाहिजे. फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आज घेतला. कथाकथन तुम्ही करता सर, तर कथाकथनमध्ये सुद्धा अशा निराळ्या गोष्टींमध्ये तुमचे प्रयोग चालू असतात आणि ते मुलांना भावतात. तर कथाकथनाचा आपला अनुभव थोडक्यात आपल्याला सांगावा. याचं सगळं श्रेय मी माझ्या आईला देईन. माझी आई खरं तर तिला अक्षर ओळख नव्हती, पण ती अनेक कीर्तनांना, प्रवचनांना जायची आणि ते सतत ऐकून ना तिचं बोलणं एकदम प्रासादिक, रसाळ. आणि त्यामुळे संध्याकाळी जेवणाच्या वेळी ती अनेकदा आमच्याशी गप्पा मारायची आणि तिचं ते रसाळ बोलणं मला कुठेतरी मी माझ्यामध्ये सामावलं. आणि मी एखादी पाहिलेली, वाचलेली गोष्ट, कविता अधिक फुलवून सांगण्याचा प्रयत्न करायला लागलो विद्यार्थी दशेत. आणि तेच पुढे
ती गोष्ट वाढत गेली आणि मी गोष्टी सांगायला लागलो. पण गोष्टी सांगायला मी लगेच लागलो नाही. मी आधी खूप जणांचे कथाकथनाचे कार्यक्रम पाहिले. वपू काळे म्हणू नका, दमा मिराजदार म्हणू नका, गिरीजा कीर, डॉक्टर विजया वाड, अनेकांचे कथाकथनाचे कार्यक्रम पाहिले. ज्यांचे प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला नाही त्यांच्या कॅसेटी मिळवल्या. पुलंची म्हैस नावाची कथा ती ऐकली, किंवा शंकर पाटलांच्या, व्यंकटेश माडगुळकरांच्या, अशा लोकांच्या अनेक कथाकथनाच्या कार्यक्रम ऐकल्यानंतर मला माझ्या पद्धतीने कथाकथन करता आलं पाहिजे. मला कोणी म्हटलं नाही पाहिजे की हा वपू काळेंसारखं कथाकथन करतो, हा दमा मिराजदारांसारखी लकब त्याच्या कथाकथनात आहे. लोकांनी म्हटलं पाहिजे एकनाथ आव्हाड हा एकनाथ आव्हाडसारखंच कथाकथन करतो. भले ते कसं असेल, माझ्या पद्धतीचं असेल, वेगळं असेल, पण मी तशा पद्धतीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. आपण म्हणतो एखाद्याला गायक करायचं असेल, तानसेन करायचं असेल तर त्याला लगेच गाणं म्हणायला सांगितलं जात नाही, त्याला खूप गाणी ऐकवली जातात. म्हणजे तानसेन व्हायचं असेल तर आधी कानसेन व्हावं लागतं. तसंच मला वाटतं एखादा कथाकथनकार व्हायचा आहे, एखादा लेखक घडायचा आहे तर तो आधी वाचक घडला पाहिजे. एखाद्याला कथाकथन करायचं आहे त्याने आधी कथाकथनाचे खूप कार्यक्रम ऐकले पाहिजे, मग त्याला त्याची नव्याने वाट गवसत जाते. मला वाटतं मला एखादी कविता लिहायची आहे ना तर मी 50 कविता तरी वाचल्या पाहिजे, तर मला माझी कविता सापडेल ना. नाहीतर मी कुणाचं तरी अनुकरणच करणार आहे. तर ते अनुकरण न करता आपल्याला स्वतःची कविता, स्वतःच्या साहित्यकृतीचा, कलाकृतीचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल तर त्यासाठी अनेकांचा अभ्यास आणि त्याच्यातूनच प्रकट व्हावे म्हणतो आपण, त्या पद्धतीने झालं पाहिजे. तर अनेकांचे कथाकथन ऐकले आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात केली. मला एक लक्षात आलं, लहान मुलांपुढे गोष्ट सांगायची झाली ना तर आपला कायिक अभिनय, शारीरिक अभिनय फार महत्त्वाचा असतो. आणि जसा वयोगट वाढेल तसा कायिक अभिनय कमी कमी होत जाऊन तुमचा वाचिक अभिनय वाढत जातो. ही गोष्ट माझ्या लक्षात आली. आपण कथा निवेदक आहोत, कथाकथनातलं पात्र नाही. आपल्याला ही कथा पुढे न्यायची आहे, केवळ पुढे न्यायची नाही तर लोकांच्या हृदयापर्यंत पोचवायची आहे, याचं भान सतत कथानिवेदकाला असायला हवं. तर अशा पद्धतीने कार्यक्रम करत गेलो. 500पर्यंत कार्यक्रम मोजले, त्यानंतर मी मोजायचेही सोडून दिले. जशी मुलं दिसली समोर की माझी कथा सुरू, मला झोपेतून उठवलं ना आणि ही मुलं गोष्ट सांगायची आहे तर मला लगेच अंदाज येतो की ह्या मुलांसाठी कुठली गोष्ट सांगूया आपण. कारण मला जेव्हा कथाकथनासाठी एखाद्या शाळेचा, संस्थेचा फोन येतो की आमच्या मुलांसाठी गोष्ट सांगायला याल का, तर कोणत्या गोष्टी सांगाल, मी तेव्हा सांगतो त्यांना की मी तिथे येऊन ठरवेन. मुलांना बघून त्यांच्याशी थोडंसं गप्पा मारता मला लक्षात येईल की ही पुढे बसवलेली मुलं इंग्रजी माध्यमाची आहेत की कुठल्या खेड्यातली, कुठल्या शाळेतली आहे, जिल्हा परिषदची आहे किंवा एखाद्या शहरातली आहे, तिथे कोणतं वातावरण आहे, मग त्या पद्धतीची कथा निवडायची. तर असं मुलांना हवं ते दिलं की मुलं ते आपलंसं करतात. फार महत्त्वाचा मुद्दा इथे सरांनी सांगितला की मुलांची कल, मुलांचा आवड बघून आणि त्यांना काय अपेक्षित आहे, काय आवडतं आहे, या सगळ्याचा अभ्यास कथाकथनकाराला करावा लागतो. निश्चितच यातून पुढे जे काही लिखाण करणारे आहेत त्यांना इथून प्रेरणा मिळालेली असेल की आताच्या काळाला अनुरूप, आता ज्या परिस्थितीत मुलं वाढत आहेत त्या काळाला अनुरूप आणि मुलांची आवड लक्षात घेऊन नवनवीन कथांची निर्मिती आता यापुढे झाली पाहिजे. आत्तापर्यंत तुम्हाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले, साहित्य अकादमीचा एवढा मानाचा पुरस्कारही आपल्याकडे आहे, पण उत्कृष्ट म्हणजे लक्षात राहील, जी कधीही न विसरणारी असेल अशी दाद एखादी सांगावीशी वाटते? नक्कीच. आपल्याला खरं तर आपण ज्या मुलांसाठी लिहितो त्या मुलांचा एखादा उत्स्फूर्त फोन आला आईबाबांच्या मोबाईलवरून किंवा एखादं छोटं पत्र आलं तरी खूप मोठा आनंद मिळतो, पुरस्कारा इतकाच किंवा किंबहुना त्याहून अधिक. कारण काय, ज्या मुलांसाठी लिहितो त्या मुलांना आपलं साहित्य कितपत आवडतंय ते फार महत्त्वाचं आहे. अनेक शिक्षक मंडळी फोन करतात, अनेक पालक म्हणतात की तुमचा 6वीला सुलभ भारतीमध्ये बाबांचं पत्र हा धडा आहे ना, आमचा मुलगा सुद्धा आता पत्र लिहायला लागलाय बरं का. किती महत्त्वाचं आहे हे आपल्यासाठी. आता या मोबाईलच्या, व्हॉट्सअप, फेसबुकच्या जमान्यामध्ये पत्र तर बाजूलाच सरले. त्यामुळे असं एखादा मुलगा उत्स्फूर्तपणे त्या धड्याचा आधाराने एखादं पत्र लिहू पाहतोय ही माझ्यासाठी फार मोठी दाद आहे. पण सगळ्यात महत्त्वाची मला लक्षात राहील अशी दाद म्हणजे गडचिरोलीच्या एका 3री-4थीच्या मुलाने, मला वाटतं 4थीच्या इयत्तेत असणाऱ्या त्या मुलाने मला किशोरच्या दिवाळी अंकातली माझी कविता आवडल्याचं पत्र पाठवलं. नवीन वर्ष सुरू झालं होतं आणि त्यांनी त्या पत्रात म्हणाला तो की सर, नवीन वर्ष सुरू झालंय, तुम्हाला नवीन वर्षाची काहीतरी मला भेट द्यायची आहे, पण भेट देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही, पण मी वहीच्या पानात जपून ठेवलेलं मोराचं पीस मी तुम्हाला नवीन वर्षाची भेट म्हणून पाठवतो. त्या मुलाने जीवापाड जपलेलं मोराचं पीस त्याला मला द्यावंसं वाटतंय
ही भावना केवढी मोठी आहे. खरंय. मला वाटतं त्यावेळी मी जे ते मोराचं पीस माझ्यापर्यंत पोहोचलं, मी माझ्या तळहातावर फिरवलं तेव्हा माझे डोळे भरून आले. नकळत त्या मुलाशी भेटून आल्याचा भास झाला मला. तर असं मुलं किती प्रचंड प्रेम करतात आपल्यात. आणि म्हणून मला जेव्हा साहित्य अकादमी पुरस्कार बालसाहित्यातला मिळाला, मला अनेक पत्रकारांचे फोन आले की तुम्ही 31 वर्ष लिहिताय, 30 वर्ष लिहिताय, तुम्हाला कसं वाटतं म्हणे. तर मी म्हटलं थोडी दुरुस्ती करू का. मी 30-31 वर्ष लिहितोय असं म्हणण्यापेक्षा मला 30-31 वर्ष मुलांनी लिहितं ठेवलं आहे, हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीचे अनेक आनंदाचे क्षण मुलांनी माझ्या आयुष्यात दिले, मला समृद्ध केलेलं आहे खऱ्या अर्थाने. असं म्हणता येईल की बालसाहित्याने लिहिता लिहिता मी सुद्धा समृद्ध होत गेलोय. अनेक नवीन नवीन प्रयोग करण्याचा उत्साह हा पुरस्कार माझ्यामध्ये निर्माण करतो. असं वाटतं की हा पुरस्कार नुसता आनंद तर आहे, पण आपल्याला जबाबदारीचं भान देणारा सुद्धा आहे, आपल्याला अंतर्मुख करणारा सुद्धा आहे की आपण आणखी काय वेगळं देऊया मुलांसाठी, आणखी काय वेगळं लिहूया मुलांसाठी. मग अशा पद्धतीने नाट्यछटांचं पुस्तक लिहिलं की मला असं वाटतं की पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त नाट्यछटं तर गायबच झाली आहे, दिसतच नाही मुलांना. मग अशा वेळी जाणीवपूर्वक मुलांसाठी नाट्यछटा लिहिल्या आणि त्याचा इतका आनंदाचा क्षण की पुणे सोलापूरच्या रंगमंचावर छोट्या छोट्या मुलांनी त्या नाट्यछटा सादर केल्या. तृष्णिका शिंदे नावाच्या एक बालकलाकारांनी ती नाट्यछटा साभिनय सादर केली. ती आपल्याला यूट्यूबवर आपल्या रसिक श्रोत्यांना पाहायला मिळेल. थोडक्यात काय की जेव्हा आपली एखादी साहित्यकृती मुलांच्या ओठांवर उळते, मुलं त्याच्यावर प्रयोग करतात, तेव्हा त्या आपल्याला त्या लेखकाला, त्या कवीला खूप धन्यता वाटते. तर अशा पद्धतीच्या आनंदाचे क्षण मुलांनी माझ्या आयुष्यात भरभरून दिलेले आहेत आणि म्हणूनच मी लिहिता राहिलोय. नक्कीच. तुम्ही इतके लहान मुलांमध्ये प्रसिद्ध आहात की तुमची कविता, तुमचं कथाकथन याला उत्कृष्ट दाद मिळत असते. आणि हे जे तुम्ही सांगितलं ना बोलताना की लेखकांनी सतत शिकण्याच्या स्थितीत राहिलं पाहिजे, ती मुलं तुम्हाला समृद्ध करतायत. मला असं वाटतं याहून महत्त्वाचा धडा साहित्य क्षेत्रामध्ये आणखी दुसरा नसेल की लेखकांनी सतत सजग तर राहावंच, टिपतं राहावंच, पण मला सगळं आता येतंय असं न असता मी अजूनही शिकत आहे, समृद्ध होत आहे, ही भावना तेवत ठेवणं फार महत्वाचा संदेश तुम्ही आज सांगितला. अगदी हवंच ते. नक्कीच. पालक, मुलं या सगळ्यांच्याच सहवासात तुम्ही आहात. तुम्ही शिक्षकी पेशामध्ये आहात आणि बालसाहित्यामध्ये सुद्धा तुम्ही अनेक वर्ष लिखाण केलं. तर मग आता या निमित्ताने आमच्या प्रेक्षकांना, लहान मुलांना आणि विशेषतः पालकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी पालकांना एवढंच सांगेल की अनेकदा पालक मला भेटतात आणि म्हणतात आमचं मूल वाचत नाही हो, तर त्याला वाचण्यासाठी काहीतरी सांगा ना आम्हाला. तर मी पालकांना प्रश्न विचारतो, तुमचं मूल वाचत नाही, तुम्ही वाचताना दिसता का मुलापुढे? कारण मुलं अनुकरणशील असतात. तुम्ही घरात जर मोबाईलवर सतत असाल, तुमच्या हातात पुस्तक नसेल, तर तुमचा मुलगा मोबाईलमध्येच डोकावणार, नवीन पुस्तक मागणार नाही किंवा एखादं पुस्तक मागणार नाही. मला वाटतं घरामध्ये हे वातावरण वाचनाचं असेल तर नकळत मुलांचा ओढा पुस्तकांकडे जातो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि मी पालकांना आणखी सांगेल की तुम्ही महिन्याचा जमा खर्चाचा हिशोब करता की नाही, की लाईटचं बिल महिन्याचे एवढे पैसे, किराणा बिलाचे एवढे पैसे, तसंच पुस्तकासाठी छोटीशी रक्कम एक वेगळी काढून ठेवा दर महिन्याला. अगदी 100 रुपयेसुद्धा खूप झाले हो मुलासाठी, की 100 रुपयामध्ये एखादं पुस्तक आणा, त्याच्यासोबत वाचन करा. अनेकदा पालक काय करतात, मुलाच्या हातात पुस्तक देतात आणि वाच, आणि पुन्हा म्हणतात, ओरड करतात की मूल पुस्तकं नाही वाचत हो. पण मुलांच्या सोबत वाचणं हा सुद्धा एक प्रकार आहे. एखादी गोष्ट, एखादी कविता आज मुलांना वाचून दाखवा. बघा, उद्या मूल ते उत्सुकतेने ते पुस्तक हातात घेईल, पुढची गोष्ट तो वाचेल. असा प्रयोग करून बघा. ही काही वाचनाची गोडी ही काही एका दिवसात लागणारी गोष्ट नाही आहे, प्रयत्नपूर्वक साध्य करणारी गोष्ट आहे ती. मला वाटतं अशा पद्धतीने पालकांनी जर विचार केला, मुलांना जी ग्रंथदालनं असतात तिथे आवर्जून घेऊन जाणं, मुलांना पुस्तकं हाताळू देणं, तर नक्कीच मुलं पुस्तकांकडे मुलांचा ओढा निर्माण होईल असं मला वाटतं. मी जाता जाता पालकांना, मुलांना, सगळ्यांना एकच संदेश देईल. एका चित्रकाराचं चित्रांचं प्रदर्शन भरलेलं असतं आणि प्रदर्शन पाहायला पालक, मुलं गेलेले असतात. आणि एक पालक चित्रकाराला म्हणतो की तुमची चित्र खूप सुंदर आहे तो, पण त्याहून अधिक सुंदर काय आहे माहिती आहे का? त्या चित्रांमधली रंगसंगती. तुम्ही कोणता रंग कोणत्या रंगात मिसळता की एक वेगळाच मनाला आकर्षित करून घेणारा रंग तयार होतो. तो चित्रकार त्या पालकाकडे पाहून हसला आणि म्हणाला, मी असं ठरवत नाही हो की अमुक रंगामध्ये तमुक रंग मिसळावा. मी कोणत्याही रंगात कोणताही रंग मिसळतो, पण त्या रंगात
माझा अंतरंग मिसळतो, कारण कोणतंही चित्र बाह्य रंगामुळे कधीच सुंदर होत नाही. मला वाटतं ही छोटीशी गोष्ट आपल्या सर्वांच्याच आयुष्याला लागू आहे. आपण हाती घेतलेलं काम, त्याच्यात जर आपलं मन मिसळलं तर ते काम इंद्रधनुष्यासारखं नक्की फुलून येणार आहे. आपली मग ते वाचन संस्कार रुजवायचा असेल किंवा आपल्या मुलाला घडवायचं असेल, ही गोष्ट, ही क्रिया मनापासून केली तर नक्की ती फुलून येणार आहे. आणि ती फुलून यावी, तुमच्या हाती घेतलेल्या कामात यश लाभावं, यासाठी मी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. वा, खूपच छान आणि मोलाचा संदेश तुम्ही पालकांना दिलात सर आज. आणि पालकांनी काय करायला हवं याचीही त्यांना तुम्ही एक झलक दाखवलीत की पुस्तकं ही फक्त मुलांनीच वाचायची असं नाही, तर पालकांनी ती गोडी लावणं हे फार महत्त्वाचं असतं. तर आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि व्याख्यानमालेच्या निमित्ताने गोव्यामध्ये आज तुमचं आगमन झालं आणि आज आम्हाला तुमच्याशी वार्तालाप करता आला, संवाद साधता आला. तर दूरदर्शनच्या वतीने आणि आमच्या समस्त प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. धन्यवाद सर. मनापासून धन्यवाद. मी आज इथे आलो गोव्यामध्ये फोंड्यात आणि गोवा दूरदर्शनच्या वतीने माझा रसिकांशी संवाद साधण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी गोवा दूरदर्शनचे सुद्धा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.